नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, मागील चिपळूणपर्यंत आपण काम पाहिलेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे। इथून पुढचा जो प्रवास आहे तो आपण आता करणार आहोत संगमेश्वरपर्यंत, म्हणजेच चिपळूणपासून ते संगमेश्वरपर्यंत आपण काम पाहणार आहोत। तसं तर काम पूर्ण झालेलं असेल बहुधा, कारण इथून पुढचा प्रवास मी केलेला नाही आहे। तर पाहूया, चला या प्रवासामध्ये आपल्याला ड्रोन शॉट्स पण पाहायला मिळणार आहेत, गोप्रो शॉट्स पण पाहायला मिळणार आहेत। काम किती झालेलं आहे, काम पूर्ण झालं असेल तर रायडिंगचा आनंद घेता येईल आपल्याला। कामथे नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत, जे की चिपळूणच्या काही मीटर अंतरावरती आपल्याला किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक जाता जाता करायला विसरू नका। कामथे गावापासून आपण व्हिडिओला सुरुवात केली होती आणि कामथे घाटात आपण आता आलेलो आहोत। या घाटात देखील काम दोन्ही साईडचं पूर्ण झालेलं आहे। वॉल वगैरे पेंटिंग वगैरे काढलेलं दिसत आहे पहा। पाठीमागं कामथे आणि हे कामथे खुर्द गाव पाहायला मिळेल। कोकण महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांसाठी आणि विविध जातीच्या वृक्षवेलींसाठी प्रसिद्ध असलेला एक विभाग। आणि कोकणात यायचं म्हटलं की बराचसा प्रवास करावा लागतो या मुंबई गोवा महामार्गाने। या महामार्गाने प्रवास करत असताना आपणास कोकणातील छोटे मोठे घाट पाहायला मिळतात आणि त्याची खरी सुरुवात खेड पासून होते। जसे की खेड जवळील भोसते घाट असेल किंवा चिपळूण जवळील परशुराम घाट असेल, या दोन्ही घाटाचे सुंदर चित्रीकरण आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे। या व्हिडिओमध्ये आपण चिपळूण ते संगमेश्वर पर्यंत अशीच छोटी मोठी घाट व या घाटातून रस्ता काढत जाणारा हा मुंबई गोवा महामार्ग याचे काम किती झालेले आहे हे पाहणार आहोत। हे आहे कामथे गाव। चिपळूण पासून पुढे या गावापर्यंत दोन्ही साइडचे वर्क कंप्लीट झालेले दिसत आहे। मंडळी, आपण सावर्डे गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावात देखील काम पूर्ण झालेलं दिसत आहे। कुठंच असं नाही आहे की काम बाकी आहे, म्हणजे इथून पुढे बरंचसं काम म्हणजे कंप्लीट झालेलंच आहे बहुतेक। कारण जसं आपण खेडवरून प्रवास करत आलेलो आहोत तसं आपल्याला सगळीकडं काम येईपर्यंत काम पूर्ण झालेलं दिसलंय।
हा आहे खेरशेत गाव किंवा कोकणातील जयगड नदी किनारी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले आरवाली गावाच्या हद्दीतील टोल नाका। याचे काम पूर्ण झालेले असून हा सध्या सुरू झालेला नाही, कारण इथून पुढे काम बरेचसे बाकी आहे। टोल नाक्याच्या पुढे काही अंतर लेफ्ट साइडचे म्हणजेच गोव्याकडे जाणाऱ्या साइडचे PQC वर्क कंप्लीट झालेले दिसत आहे, तर राईट साइडचे बेसमेंटचे वर्क पूर्ण झालेले दिसत आहे। तर मंडळी, आपण इथपर्यंत ड्रोन उडून पाहिला, काम एका साईडचं झालेलं आहे। या ठिकाणी या नवीन पुलाचं काम नदीवरच्या, आता ही कुठली नदी आहे, आपण या नदीवरती हा एक साईडचा ब्रिज झालेला आहे, पलीकडल्या बाजूचं काम अजून बाकी आहे। मला तर वाटलं की डायरेक्ट गोव्यापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे, परंतु मधल्या पॅचमध्ये बरंचसं काम आणखीनही इथून पुढे बाकी दिसत आहे। एका साईडचं काम तेवढं केलेलं आहे। या साईडला लेन मार्किंगचे काम सुद्धा बाकी आहे। त्यानंतर क्रॅश बॅरियर याचे वर्क सुद्धा बाकी आहे। साईडला जे सर्व्हिस रोड आहे याचे काम देखील बाकी आहे। अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडनं यावं लागलेलं आहे। लेफ्ट साईडचं वर्क बाकी आहे या घाटामध्ये, आणि लेफ्ट साईडचं काम जे आहे ते पूर्ण बाकी आहे। राईट साईडवरती लेन मार्किंग वगैरे झालेलं दिसत आहे आपल्याला। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वेचा पूल आहे। याच्या खालून हा जाणारा मुंबई गोवा महामार्ग इथं काम आपल्याला चालू असलेलं पाहायला मिळत आहे आणि इथलं कन्स्ट्रक्शन एका साईडचंच सध्या झालेलं आहे आणि एका साईडचं काहीच झालेलं नाही, आणि ते सुद्धा या ठिकाणी क्युरिंगचं काम सुरू आहे ते राईट साईडचं। या ठिकाणी मात्र आपल्याला काम सुरू असलेलं दिसत आहे राईट साईडचं आता लेफ्ट साईडला पुन्हा परत या ठिकाणी PQCचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे। वाहतूक लेफ्ट साईडनं सुरू आहे।
एकंदरीत या दिशेने पाठीमागनं आपण प्रवास करत आलेलो आहोत आणि येऊन पोहोचलेलो आहोत या दिशेला. ह्या घनदाट हिरवी गर्द जी झाडी दिसते, तर या घनदाट झाडीमध्ये संगमेश्वर हे ठिकाण आहे. आणि अशाच पद्धतीनं बायपास थोडाफार प्रमाणात आपल्याला इथं पाहायला काम झालेलं दिसत आहे. इथून पुढे जर पाहिलं तर काम बरंचसं बाकी आहे असं आपल्याला मॅपच्याद्वारे पाहायला मिळालेलं आहे. परंतु आपण संगमेश्वरपर्यंतच हा व्हिडिओ पाहणार आहोत. इथून आपण ड्रोन फ्लाय करून पाहूया की काम किती झालेलं आहे या संगमेश्वरच्या एरियामध्ये. संगमेश्वर गावापर्यंत एक साइडचे PQC वर्क कंप्लीट झालेले असून गाव हद्दीमध्ये काम मात्र अजूनही बाकी आहे. तर एकंदरीत मंडळी आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत, कारण सायंकाळ तशी झाली नाही आहे. 5-5:30 वाजलेले आहेत, परंतु एकदम अंधार पडलेला आहे. आता या सिरीजमधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तर काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही नक्की द्या, कॉमेंट्स करा आणि त्याचबरोबर लाईक करा. अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.